नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र दीपक शेवाळे. परत एकदा तुमचं स्वागत करतो टोमॅटोच्या बिबट्याने केली शेती टोमॅटोची. मित्रांनो, आज आपण जो प्लॉटवर आलेलो आहोत, आजचा दिवस आहे 47व्या दिवसाच्या दरम्यान आता टोमॅटोचे जे तुम्ही वाढ पाहिली तर साधारणपणे माझ्या कमरेच्या वरती आहे. साधारणपणे 3.5 फुटापर्यंत प्लॉट झालेला आहे. आता तुम्ही जर इथं फ्लावरचं सेटिंग पाहिलं तर 1 2 3 4 फुलं सेट झालेली आहेत. 5 6 7 8 साधारणपणे अजून यातली 3 फुलं सेट होतील. तर 3 फुलं सेट होतील तर 4 5 6 7 7 ते 8 फुलं, 7 ते 8 फुलांचं सेटिंग झालेलं आहे. इथं मध्ये जर आतमध्ये जर पाहिलं तर इथं सुद्धा तुम्हाला फ्लावरिंग दिसेल. हे बघा, ही फुलं आहेत, याला 4 फुलं आहेत. इथं वरती 2 फुलं 3 फुलं आलेली आहेत. इथं सुद्धा सेटिंग झालेलं आहे. 1 2 3 4 5 4 फुलांचं 4 फ्रूटचं सेटिंग झालेलं आहे. इथं सुद्धा सेटिंग झालेलं आहे. तर हा जो प्लॉट आहे हा 30व्या दिवशी बांधला गेलेला आहे. 30व्या दिवशी बांधला तर मी मागच्या वेळेला तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला प्लॉट हा सर्वसाधारणपणे 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान बांधायचा. तर हा प्लॉट थोडा लेट बांधला गेला का, तर याला प्रॉपर फर्टिगेशन होतं. सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्यामुळे ह्या प्लॉटची उंची जास्त झाली, याला फ्लावरिंग चांगलं आलं. त्याच्यामुळं ह्या थोडा लेट झाला बांधायला. लेट झाल्यामुळे तुम्हाला आता मी दाखवलं कॉम्पॅक्शन आलं. तो फ्लावरिंग कुठं गेलं, बांधल्यानंतर आतमध्ये गेलं. तर त्या आतमध्ये गेल्यानंतर फ्लावरला साईजला प्रॉब्लेम होतात. कारण झाड असं फुलांना दाबतं, फ्रूटला दाबतं. त्याच्यामुळे झाडाला पर्टिक्युलर त्या फ्रूटला जो ऑक्सिजन मिळायला पाहिजे, हवा मिळायला पाहिजे, ती हवा मिळत नाही. म्हणून मग त्या फ्रूटची साईज कमी होते. आणि परत दुसरी गोष्ट, ज्यावेळी ह्या अशा गोष्टी घडतात, कॉम्पॅक्शन येतं, हे तुम्ही बघू शकता. असं कॉम्पॅक्शन आलं तर हे असं कॉम्पॅक्शन आलं का याच्यावर भुरीसारखे रोग, डावणीसारखे रोग हे लवकर येतात. म्हणून हा जो प्लॉट आहे हा योग्य वेळी बांधत चला. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणी सल्ला घेत चला. दरम्यानच्या काळात आपण ह्या प्लॉटला स्प्रे काय केला ते पण सांगतो तुम्हाला. आत्ता आपण एक डायमोक्झा म्हणून विलोवूडचं एक प्रॉडक्ट आहे, त्याच्याबरोबर EDMAX आहे, त्याच्याबरोबर विलोवूडचंच विलबॉन्ड आहे, स्टिकर आहे, असा एक स्प्रे काढलेला आहे. तर EDMAX का घेतलं हे पण सांगतो तुम्हाला. ह्याच्यावर थोडासा व्हाईट फ्लायचा अटॅक होता, प्लस थोडीशी आळी होती. तर हे दोन्ही कवर करण्यासाठी आपण EDMAX घेतलं. EDMAXमध्ये इमामॅक्टिन आहे प्लस डायफेन्थुरान आहे. तर दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन प्रॉडक्ट असल्यामुळं ह्याला रिझल्ट खूप छान मिळालेले आहेत. त्याचबरोबर आपण याला खालनं सिलिकॉन दिलेलं आहे, एकरी 3